Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता बुक समृद्ध शो आणि मी आहे तुमची मैत्रीण उर्मिला. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जगभरात खूप प्रसिद्ध असलेल्या एका पुस्तकाबद्दल. या पुस्तकाने लाखो लोकांचे पैसे आणि आयुष्याबद्दलचे विचार बदलून टाकले आहेत. या पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पुस्तकातील महत्त्वाच्या शिकवणी अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या पुस्तकात लेखकाने दोन वेगवेगळ्या विचारसरणी वडिलांबद्दल सांगितले आहेत. एक आहे पुअर डॅड, म्हणजे लेखकाचे खरे वडील. ते खूप शिक्षित होते, चांगली नोकरी करत होते, पण पैशाबद्दल त्यांची विचारसरणी वेगळी होती. दुसरे आहेत रिच डॅड, लेखकाच्या मित्राचे वडील. ते फारसे शिक्षित नव्हते, पण पैशांबद्दल त्यांना खूप चांगले ज्ञान होते. या दोन व्यक्तींकडून लेखकाने आयुष्यभर महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा. बहुतेक लोक आयुष्यभर फक्त नोकरी करतात आणि पगारावर अवलंबून राहतात. पण श्रीमंत लोक काय करतात? ते पैसे अशा ठिकाणी गुंतवतात तिथून त्यांना सतत इन्कम मिळत राहते. उदाहरण, बिझनेस, इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेट्स आणि लायबिलिटीज. यामधला फरक समजून घेऊया. असेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते. उदाहरणार्थ, जर तुम्ही अशी प्रॉपर्टी घेतली जी तुम्हाला रेंट देते, ते असेट आहे. पण जर तुम्ही अशी वस्तू घेतली ज्यासाठी फक्त खर्च आहे, ते लायबिलिटी आहे. तिसरी मोठी शिकवण म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन खूप महत्त्वाचे आहे. शाळेत आपल्याला अनेक विषय शिकवले जातात, पण पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे फार कमी शिकवले जाते. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःहून पैसे कसे बचत करायचे, पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे हे शिकायला हवे. मित्रांनो, या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की जर तुम्हाला आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका. तुमची विचारसरणी बदला, पैशांबद्दल शिका आणि स्मार्ट निर्णय घ्या. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? मोटिवेशनल, बिझनेस की स्टोरी बुक्स? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आजचा हा बुक समरी तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे. जर तुम्हाला असेच बुक समरी ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मी आहे तुमची मैत्रीण उर्मिला. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी पुस्तकासह. तोपर्यंत वाचा, शिका आणि स्वतःला रोज थोडे थोडे सुधारत राहा. धन्यवाद.